मालवण तालुक्यातील हडी येथे फेस्कॉन संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संबोधित करताना माजी सभापती उदय परब म्हणाले की हडी ज्येष्ठ नागरिक संघाचे विविध उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहेत। संघाच्या उत्कर्षासाठी चंद्रकांत पाटकर आणि त्यांचे सहकारी मोठे योगदान देत आहेत। संघाने आपली वाटचाल अशीच दैदिप्यमान ठेवावी, ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घ्यावी आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा। यावेळी व्यासपीठावर आचरा ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष अशोक कांबळी, हडी सरपंच प्रकाश तोंडवळकर, माजी सरपंच विलास हडकर, संघाचे अध्यक्ष देवीदास सुर्वे, उपाध्यक्ष आरती कदम, कार्याध्यक्ष सुभाष वेंगुर्लेकर, भालचंद्र सुतार, प्रभाकर तोंडवळकर, संघाचे सल्लागार चंद्रकांत पाटकर, हृदयनाथ गावडे, उमेश हडकर, पोलीस पाटील दिनेश सुर्वे, श्रीधर गोलतकर, तृप्ती हडकर, जान्हवी पारंजरी, मयूर करंगुटकर, सौ स्नेहा परब उपस्थित होते। यावेळी सरपंच प्रकाश तोंडवळकर म्हणाले की ज्येष्ठांनी मनःशांतीला महत्त्व दिले पाहिजे। या संघाचे कार्य खूप मोठे आहे। संघाला जिथे आवश्यकता असेल तिथे निश्चितपणे मी मदतीस तयार असेन। अशोक कांबळी म्हणाले, ज्येष्ठ ग्रामस्थांना व्यायामाची अतिशय गरज आहे। वय वाढल्यानंतर अनेक आजार आपोआप येतात। जीवनातील बदल स्वीकारा, आजारांना आनंदाने सामोरे जा, ध्यानधारणा आणि योगाचे महत्त्व ओळखा। यावेळी विलास हडकर तसेच श्री सुरेश भोजने यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे औचित्य साधून 50 वर्षे वैवाहिक जीवनाला पूर्ण झालेले सभासद सौ भारती रवींद्र आळवे तसेच 75 वर्षे पूर्ण झालेल्या 18 सभासदांचा विशेष सत्कार करण्यात आला। हडी गावातील नवनियुक्त पोलीस पाटील यांचा सुद्धा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी हृदयनाथ गावडे यांचे प्रबोधनात्मक कीर्तन सादर झाले। कैलासवासी गणेश बाळकृष्ण परब यांच्या स्मरणार्थ 50 प्लास्टिक खुर्च्या यावेळी सौ स्नेहा मंगेश परब यांनी संघास भेट दिल्या। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेव सुर्वे, रमेश कावले, प्रभाकर चिंदरकर, दिनकर सुर्वे, शांताराम साळकर, जानू कदम, अनंत घाडी, वनिता हडकर, सीमा शेट्टी, प्रज्ञा तोंडवळकर, प्रभाकर कांदळगावकर, राधाबाई कांबळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार चंद्रकांत पाटकर यांनी केले तर आभाष सुभाष वेंगुर्लेकर यांनी मानले। आपली सिंधुनगरी न्यूज, मसुरे।